गावबंदी, आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? ते म्हणतील तसं होत नसताना पण ते सांगतीलच तसा कायदा थोडा चल. ते म्हणतील तसं आमच्या घरी येऊ नका असं आमचं म्हणणं आहे. आम्ही तुमच्या दारात येत नाहीत, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. कशाला यायचं आहे? यायचं आहे कशाला? आणि ते म्हणतील तसंच होईल असं नसतं ना, असं नाही. ते म्हणतील तसं होणार नाही, तसा कायदा चालत नसतं. एक आणखी गाव तुमचा आहे का? तुम्ही आम्हाला रोखणार आहे कोण? तुम्ही बॅनर लावणार आहे कोण? अहो ते काही म्हणतील, त्यांचं कोण ऐकणार? त्यांना काय आता प्रसिद्धीसाठी काही पण प्रश्न काढायला येते, कारण त्यांचं आता वय झालंय. त्या पद्धतीनं ते बोलतायत. कोणातरी विचारून आता आम्हाला त्यांना तुम्हाला एकदा सांगितलं, उद्यापासून त्यांना आम्हाला महत्त्व द्यायचं नाही, कारण त्यांचं आता किती हुशारी आहे आणि ते किती मुरब्बी राजकारणी होते आमच्या नजरेतले पहिले, ते आता राहिले नाहीत. त्यांना फक्त या राज्यात या वयात शांतता ठेवण्याऐवजी कायद्याच्या पदावर, घटनेच्या पदावर यासाठी बसलेत की त्यांना या राज्यात 100% कायदा सुव्यवस्था बिघडायची, एवढाच त्यांचा उद्देश आहे. पण ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात आमचं आत्ताही सुखदुःखात आम्ही सोबत आहेत. आमच्यात कसलाच वाद होणार नाही. आणि मराठी, सामान्य मराठी आणि सामान्य ओबीसी बांधव त्यांचं राजकीय पोळी भाजवण्यासाठी त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊन देणार